इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेट मॅनेजमेंट कसं करता येईल यासाठी तुम्हाला एक मी टूल दाखवतो. इथं मोरमध्ये गेलो, सर्टिफिकेट नावाचं ऑप्शन आहे. प्रथम माझ्याकडे एक लिफाफा आहे आणि त्याच्यामध्ये आता 4 सर्टिफिकेट आहेत. इथं तुम्ही MSCITचे माझ्याकडं स्टॉकमध्ये 4 सर्टिफिकेट आहेत. आजची तारीख टाकतो, म्हणजे आजच्या तारखेला माझ्या हातामध्ये ते सर्टिफिकेट आलेले आहे. इथून पुढे मला नोंदी ठेवायच्या. तर ॲड टू स्टॉक. तर आता माझ्याकडं 4 सर्टिफिकेट आहेत MSCITचे. टोटल स्टॉक 4 आहे. आता मला काय करायचं आहे, कोणाकोणाचे सर्टिफिकेट आलेले आहेत त्याची लिस्ट सर्च करायची आहे. तर माझ्याकडं इथं काही नावं आहेत, मी नावं सर्च करतो. तर ह्या नावाचा विद्यार्थी माझ्याकडे आहे रोहन आखाडे. तर रोहन आखाडे सर्टिफिकेट आलेलं आहे, तर टिक मार्क करेल. असे सर्व विद्यार्थ्यांची नावं मी 1 बाय 1 करून सर्च करणार आहे. मग दुसरं आहे तळपे सर्टिफिकेट आहे, ते दिसतंय. त्याच्यानंतर इथं आपण जर का इन स्टॉक केलं तर स्टॉकमध्ये 4 सर्टिफिकेट कोणाचे सर्टिफिकेट आहेत त्याचं नाव पण दिसतंय तुम्हाला इथं. आणि जर त्यातला एखादा विद्यार्थी सर्टिफिकेट न्यायला आला त्या ब्ल्यू बटनमध्ये क्लिक करायचं, त्याच्या डिटेल्स टाकायच्या, त्याच्या डिटेल्स इथं टाकल्या आणि तुम्ही इथं कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं. आपल्याला इश्यूड कोणाकोणा सर्टिफिकेट दिलंय त्याची लिस्ट दिसेल की ह्या व्यक्तीला सर्टिफिकेट दिलेलं आहे. बरं, तुम्ही दिलंय एवढं पुरेसे नाही ना, विद्यार्थ्याने पण म्हणलं पाहिजे की मला मिळालंय. म्हणून आपण काय करणार आहोत, या बटनावरती पुन्हा क्लिक करणार आहोत. हे मोबाईलवरती अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. विद्यार्थ्याने स्वतः नेलं असेल तिथं नाव वगैरे टाकायची गरज नाही, पण विद्यार्थ्याचे पालक वगैरे असतील तर आपण इथं त्या पालकाचं नाव टाकणार आहोत की कोणी घेतलेलं आहे. आणि इथं विद्यार्थी स्वतः सिग्नेचर करणार आहे. इथं मोबाईलवरती बोटाने खूप सुंदर सिग्नेचर करता येतं आणि हे रेकॉर्ड आपल्याकडं राहणार आहे. आपण कन्फर्म रिसिप्ट केलं. तर इथं आता आपल्याला काय दिसतंय, नुसतं रिसिप्टची लिस्ट पण दिसते. विद्यार्थ्याने नेलेलं आहे, आपण नुसतं दिलंय एवढं पुरेसं नाहीये. हे नेहमी 0 असावं. विद्यार्थ्याने दिलं पण विद्यार्थ्याने स्वीकारलं, त्याचे सिग्नेचर पण आहे. तिथे दिसतंय विद्यार्थी कधी आला, 5-10 वर्षांनी. इथं क्लिक करून आपण चेक करू शकतो की कुणी नेलंय, स्वतः नेलेलं आहे, किती तारखेला नेलेलं आहे आणि किती वाजता नेलेलं आहे. तर अशा पद्धतीने एव्हिडन्स आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला तयार करता येतात. स्टॉक मेंटेन करता येतो, कोणाकोणाचे सर्टिफिकेट आलेले आहेत ते मेंटेन करता येतं आणि सर्टिफिकेट इश्यू सुद्धा मेंटेन करता येतो. या सगळ्या सुविधा तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमधून वापरू शकता. धन्यवाद.